आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोणासोबत जायचं याबाबतचा पेच राज ठाकरेंसमोर नक्कीच उभा राहण्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टाळी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला, तर दुसरीकडे महायुतीचे नेते देखील राज ठाकरेंची भेट घेत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महापालिका निवडणुकी संदर्भात राज ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं म्हटलेलं आहे। बघूया सविस्तर। आगामी पालिका निवडणुकीत महायुतीत नव्या समीकरणाची नांदी पाहायला मिळू शकते। याचं कारण झी24 तासच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं एक मोठं विधान। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंसोबत चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तसंच पालिकेच्या युतीचा चेंडू आता फडणवीसांनी राज ठाकरेंच्या कोर्टात टाकलाय, तर दुसरीकडे आम्ही देखील राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद देत राहू असं विधान संजय राऊत यांनी केलंय। राज ठाकरेंची आम्ही नेहमीच चर्चा करतो। लोकसभेपूर्वी केली, विधानसभेच्या वेळी केली, कॉर्पोरेशन पूर्वी करू। आता त्या चर्चेतनं नेमकं निघेल काय हे आज सांगता येत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे हे देखील एक मुक्त विद्यापीठ आहे। त्याच्यामुळे त्यांचे स्वतःचे काही स्टॅट्यूट आहेत, त्याच्यामुळे त्यातनं कोणाला डिग्री मिळेल आणि कोणाला मिळणार नाही हे सांगता येत नाही। लोकसभेमध्ये ते आमच्या सोबत होते, विधानसभेत ते आमच्या सोबत होते किंवा नव्हते हे फक्त त्यांना माहिती आणि आम्हाला माहिती आहे, इतर कोणालाच माहिती नाही आहे। आणि कॉर्पोरेशनचं काय होईल ते नेमकं तेच ठरवतील। त्याने एक प्रस्ताव मांडला होता माननीय उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात। आम्ही त्याला एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि देत राहू। फक्त आमची एक भूमिका, आम्ही अट म्हणत नाही, आमची भूमिका अशीच आहे की ज्याने महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या, महाराष्ट्र द्रोहाच्या भूमिका घेतल्या, ते कोणी असतील, आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये। आगामी पालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे। मात्र या पालिका निवडणुकीत राज ठाकरेंना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय, म्हणून त्यांना सोबत घेण्याची सर्वच पक्षांची तयारी असल्याचं चित्र राज्याच्या राजकारणात दिसतंय। कारण मंगळवारी देखील एकनाथ शिंदेचे मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती आणि या भेटीत त्यांनी राज ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती। आज खरी खिचडी खायला मी आलो होतो, त्याच्यामुळे बाकीच्या राजकीय खिचडीची चर्चा करायची काही आवश्यकताच नाही। म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं, संदीपजी देखील सांगतील की कुठचीही राजकीय चर्चा करण्यासाठी मी इथं आलोच नाही। उलट साहेबांना देखील, राजसाहेबांना देखील वेळ होता थोडा, या परिसरातनं मी चाललो होतो, त्यांना भेटण्यासाठी आलो, त्यांची भेट घेतली आणि आता निघालो। शिवसेना भवन आहे तिथे, सामनाचं ऑफिस आहे तिथे, मार्मिकचं ऑफिस होतं तिकडे। बरं, रस्ते आम्हाला माहिती आहे, जास्त माहिती आहे, आणि उत्तम खिचडी प्रकाशमध्ये मिळते किंवा आस्वादमध्ये मिळते। काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। त्यानंतर राज ठाकरेंना उदय सामंत भेटले, त्यामुळे विधानसभेत जो गोंधळ पाहायला मिळाला तो पुन्हा होऊ नये यासाठीच या हालचाली सुरू असल्याची देखील चर्चा आहे। राज्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या 4 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत। ऐनवेळी चर्चा नको म्हणून अगोदरच दोन्ही पक्षांमध्ये चर्चेची फेरी सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे। पालिका निवडणुकी संदर्भात चर्चेला उशीर होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांकडून खबरदारी घेतली जात असल्याची माहिती आहे। विधानसभेत जी चूक झाली ती पालिका निवडणुकीत होऊ नये यासाठी सामंत राज ठाकरेंमध्ये बंद दारात चर्चेची माहिती कळतीये। राज ठाकरेंना घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी टाळी दिली होती। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं। मात्र आता महायुतीच्या नेत्यांची देखील राज ठाकरेंसोबत चर्चा सुरू आहे, त्यामुळे बंधू भेट होणार की राज ठाकरे महायुती सोबत जाणार हे येणारा काळच सांगेल। मात्र दुसरीकडे आम्ही राज ठाकरेंच्या दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। राज ठाकरे यांनी एक भूमिका व्यक्त केली होती उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात, आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय। त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत। सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा जर इंटरव्ह्यू पूर्ण ऐकला, पूर्ण बघितला, तर त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की आमच्या दोघांपेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे। याचा अर्थ
युती करावी किंवा असा कुठलंही वाक्य मी तरी त्या इंटरव्ह्यूमध्ये सन्मान्य राजसाहेबांच्या तोंडातनं ऐकलं नाही. हा त्यातनं कोणाला काय अर्थ काढावा हा ज्याचा त्याचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. आता कोणी काय अर्थ काढले त्याच्याबद्दल मी काय बोलू. राज ठाकरेंनी दिलेल्या टाळीनंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. दरम्यान यानंतर दोन्ही बंधू संपूर्ण कुटुंबासह परदेश दौऱ्यावर गेले होते. मात्र या परदेश दौऱ्यानंतर बंधू भेटीची चर्चा पुढे सरकणार अशी आशा होती. मात्र अजूनही यावर चर्चा होताना दिसत नाहीये. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी युतीबाबत शब्दही काढला नसल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. त्यामुळे राज ठाकरे यांच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.